नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीला खतं देणं बाकी असल्यामुळं खूप शेतकऱ्यांचे सध्या चौकशीच करतायत किंवा तुरीला आता कोणतं खत द्यावं. तर सोयाबीन निघाल्यानंतर पहिली गोष्ट, मशागत करताना तुरीच्या खोडाजवळ खोल मशागत करू नका, हलकी मशागत करा. खोल मशागत केल्यास तिथं तुरीचे मुळं तुटतात आणि तूर सुकू शकते. नंतर खतं देताना तुम्ही जर पेरून देऊ शकत असले तर 20-20-0-13 हे खत देऊ शकता. त्यात थोडंसं पोटॅश टाकलं तर चांगलं. 24-24-08 सुद्धा देऊ शकता. किंवा जर खत पेरून देणं, जमिनीत झाकून देणं शक्य नसेल तर तुम्ही खताची आळवणी सुद्धा करू शकता. 20-20-0-13 किंवा 24-24-08 याच्यासोबत पोटॅश हे सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर ज्या शेतकऱ्यांना खतं द्यायचं असेल त्यांनी सोयाबीन निघाल्यानंतर लगेच जमिनीत ओलावा असेपर्यंत किंवा माडी तूर असेल, निखळ तूर असेल, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा जमिनीत ओलावा आहे तोपर्यंत खतं द्यावेत. खतं शक्यतोवर जमिनीत झाकून पडावे आणि खतं जमिनीत झाकून देणं शक्य नसल्यास या खतांची आळवणी करावी. या पद्धतीनं आपण तुरीचं व्यवस्थापन करू शकता. 110-115 दिवसापर्यंत जरी खतं दिले तुरीला तरी हरकत नाही, चालते. धन्यवाद.